तर नमस्कार मित्रांनो, सध्या आर-टीबद्दल व्हिडिओ खूप जास्त पाहिले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आणि जो पालकवर्ग आहे तो सध्या या चिंतेमध्येच आहे की आमच्या मुलाचा जो नंबर आहे आता लॉटरी लागली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये आलेला आहे. तर कोणाचा 7वा असेल, कोणाचा 10वा नंबर आहे, कोणाचा 25वा नंबर आहे. तर आमच्या मुलाचा नंबर दुसऱ्या राऊंडला लागणार की नाही लागणार याबद्दलच्या भरपूर अशा कमेंट व्हिडिओच्या खाली येत आहेत. तर मित्रांनो बघा कसं आहे, ही सर्व पद्धत लॉटरी पद्धत आहे आणि लॉटरी पद्धत म्हणजे काय तर रँडम नंबर सिलेक्ट केले जातात. तर कोणीही फिक्स नाही सांगू शकत की तुमच्या मुलाचा नंबर लागणार आहे की नाही. तुम्ही फॉर्म सुरुवातीला भरला असेल किंवा शेवटच्या दिवशी भरला असेल, जी डेडलाईन होती, आखरी तारीख होती त्या तारखेला भरला असेल, याचा काहीही मतलब नाही आहे. कारण जे काही सीट्स अवेलेबल असतात त्या सीट्ससाठी किती फॉर्म येतात आणि त्यामधून एक रँडम 3 नंबर काढले जातात. म्हणजे रँडम नंबर काढला जातो 3 अंकाचा. जर कधी 3 डिजिटमध्ये फॉर्म आले असतील, समजा एखाद्या ठिकाणी समजा 30 जागा अवेलेबल आहे आणि त्यासाठी समजा 100, 150 किंवा 500 सीट्स आले असतील, म्हणजे फॉर्म आले असतील, तर 500 सीट्स म्हणजे 3 डिजिट. तर 3 डिजिट सारखे वेगवेगळे रँडम 3 डिजिट काढले जाते आणि त्यांना नंतर सिस्टममध्ये टाकून, म्हणजे एक बाउल असतात, 3 बाउल ठेवले जातात, 3 बाउलमधून एक एक करून 3 नंबर काढले जातात रँडम नंबर. आणि ते नंबर नंतर पुन्हा सिस्टममध्ये टाकल्यानंतर पुन्हा सिस्टम त्याला शफल करतं आणि एक रँडम सिरियल तयार करतो. म्हणजेच काय की समजा आता 176, 276 आणि 376 असे रँडम नंबर आले तर 176 पहिला येईल, 276 दुसरा येईल, 376 तिसरा येईल. किंवा 78 आला, 078 आला तर 078 त्याच्या पहिले येईल. आता 078साठी जो ॲप्लिकेशन आहे तो 1 नंबरचा राहणार आहे असं नाही आहे. तो 15, 20 किंवा 100 नंबरचा फॉर्मसुद्धा असू शकतो जो 78 नंबरसोबत मॅप झाला आहे आणि तो 1 नंबरला येऊ शकतो. तर मग जे सुरुवातीला एकदा असेंडिंग ऑर्डरमध्ये सिक्वेन्स लावली जाते आणि जे सुरुवातीचे नंबर आहेत ज्या ज्या ॲप्लिकेशनसोबत ते लिंक झालेले आहेत ते नंबर्स निवडले जातात. तर हे थोडंसं कन्फ्युजन आहे. तर बघा, नंबर लागणार की नाही लागणार हे सर्व नशिबाचा खेळ आहे. रँडम बेसिसवरती ही सगळ्या गोष्टी चालतात. आता जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेला आपल्याला शाळा सिलेक्ट करायच्या असतात 1 किलोमीटरच्या अंतरावरच्या, आणि जेव्हा आपण फॉर्म भरायला जातो त्याच वेळेला आपल्याला दिसतं की ही शाळा जी आहे ती आपल्या घराच्या जो लोकेशन आहे त्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण जर ही शाळा आपल्याला आधीच माहीत असली तर आपल्यासाठी फायद्याचं असणार आहे. कारण आपल्याला ऑलरेडी माहीत असणार आहे की आपल्याला या शाळेसाठी सिलेक्शन करायचं आहे आणि त्या शाळेमध्ये आधीच जाऊन आपण पाहू शकतो की किती सीट्स अवेलेबल आहेत आणि मग तिथं किती ॲप्लिकेशन येण्याची शक्यता आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ही शाळा सिलेक्ट करायची की नाही. कारण आपण काय करतो, ॲप्लिकेशन करताना रँडम शाळा ज्या दिसत आहेत त्या सिलेक्ट करून घेतो आणि मग नंतर आपला नंबर आर-टीमध्ये लागण्याचे चान्सेस कमी होतात. तर एरियल डिस्टन्स आपल्याला बघायचा असतो आर-टीच्या नियमानुसार की आपल्या घरापासून जे 1 किलोमीटरचा रेडियस आहे त्या रेडियसमध्ये कोणत्या शाळा आहेत. तर एरियल डिस्टन्स किती आहे ॲप्लिकेशन भरण्याच्या आधी तुम्ही स्वतः कसं पाहू शकता हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया. तर बघा, यासाठी आपण गुगलवरती सर्च करतोय आर-टी ॲडमिशन 2026-27 महाराष्ट्र. तुम्ही आर-टी करून पण करू शकता. आपल्याला बेसिकली काय आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे student.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर आता इथे बघा, इथून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. आता जर आपल्याला शाळा माहीत करायची की आपल्या घराच्या लोकेशनपासून अशा कोणत्या शाळा आहेत ज्या आर-टीमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांचा डिस्टन्स बसतो, आपण हे बघू गुगल मॅपच्या साहाय्याने. तर बघा, इथे यायचं आहे आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी जे काय आहे. तर इथे आपलं महाराष्ट्र सिलेक्टेड राहणार आहे. आता इथून तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला कसं सर्च करायचे, शाळा बाय नेम किंवा बाय ब्लॉक. तर आपल्याला नावं माहिती नाही आहे समजून चला शाळेंचे, तर बाय ब्लॉक आपण घेणार. त्यानंतर आपला तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर सगळ्या शाळा बघायच्या की आर-टी रिलेटेड बघायच्या. तर आपल्याला आर-टीच्या बघायच्या आहेत आणि अकॅडमिक इयर आपल्याला 26-27 बघायचं आहे. ते ऑलरेडी सिलेक्टेड राहणार आहे, फक्त आपण चेक करून घ्यायचं सिलेक्टेड आहे की नाही बरोबर. आता आपल्याला सर्च करायचं आहे. आता इथे बघा, इथे तुमच्या तालुक्याप्रमाणे ज्या काही शाळा असतील ते इथं शो होतील आर-टीमध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या. आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या ज्या शाळा आहेत या आपल्या घरापासून किती यांचा डिस्टन्स आहे. तर आता जसं मी एक शाळा इथे घेतो, आता समजा मी ही एक शाळा सिलेक्ट केली तर बघा इथं सर्व डिटेल्स इथे येऊन जातात. मॅपचं आपल्याला ऑप्शन मिळतं चेक ॲड्रेस लोकेशन. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो इथं दिलेलं पण असतं की फर्स्ट स्टँडर्डसाठी हे ॲडमिशन घेऊ शकतात ना. 5 वर्ष 11 महिने 15 दिवस मुलाचे कंप्लीट असायला पाहिजे वय, आणि किती त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, 21 स्ट्रेंथ आहे टोटल. त्याच्यामधून आर-टी 25% सीट किती अवेलेबल आहे, 7 आहे. त्याची वॅकन्सी अजून 7च आहे. असं हे सर्व डिटेल्स इथं आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात शाळेसंबंधात. आणि त्याचं आपल्याला आता गुगल लोकेशन बघायचं आहे.
तर इथं क्लिक करायचं, मॅप ओपन होईल. गुगल मॅपवरती क्लिक केल्यानंतर आता बघा इथं याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड दिलेलं असतं इथं वरती. आता आपल्याला काय करायचं आहे की याचा डिस्टन्स बघायचा आपल्या घरापासून किती आहे. तर आता आपल्याला शाळेचं लोकेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रोमवरती यायचं आहे, गुगल मॅपला ओपन करायचं. गुगल मॅप ओपन केला. आता आपल्याला पहिले आपल्या घराचं लोकेशन घ्यायचं आहे कुठं आहे, म्हणजे घरात आपलं घर कुठं आहे ते बघायचं पहिले. तर तुमचं तुम्ही शोधून घ्या. आता समजा हे तुमच्या घराचं लोकेशन आहे. जे पण लोकेशन असेल त्यावरती असं थोडंसं टॅप करून ठेवा. हे लोकेशन इथं सेट होईल. इथं हा लाल बिंदू आला, जिथं पण लाल बिंदू असेल ते तुमचं घराचं लोकेशन आहे. आता बघा इथे खाली काही ऑप्शन्स पाहायला मिळतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं की इथं डायरेक्शन, स्टार्ट, सेव्ह यावरती जायचं नाही आहे. आपल्याला थोडं आणखी खाली करायचं, स्क्रोल करायचं, याला खाली यायचं आहे. आता इथे एक ऑप्शन मिळेल, मेजर डिस्टन्स, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्या लाल पॉईंटच्या जागेवरती असा एक पॉईंट येईल. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, मॅपला स्क्रोल करायचं आहे, म्हणजे बघायचं आहे. आता झूम आउट झूम इन तुम्ही करून बघू शकता. आणि शाळा कुठे आहेत ते बघा. आता पहिले तुम्ही शाळेचं लोकेशन घेऊन ठेवलेलं आहे, तर तुम्हाला त्या शाळेवरती हा पॉईंट घेऊन जायचा आहे. ज्या शाळेमध्ये तुम्हाला वाटतंय की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तिचं डिस्टन्स आपल्याला बघायचं आहे. तर शाळा बघा कुठे आहे तुमची, असं शोधायचं आहे. तर बघा आता ही एक शाळा आहे जी मी बघतोय, राजमाता जिजाबाई प्रायमरी स्कूल. तर बघा आता या शाळेचं लोकेशन इथं आहे. या लोकेशनवरती या पॉईंटला आणायचं आहे आणि इथं ॲड पॉईंटचं एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. किंवा इथपर्यंत येऊन सोडायचं आहे, बघायचं आहे. आता इथे बघा खाली याचा डिस्टन्स लिहिलेला आहे. तर हे 714 मीटर आहे, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरच्या आधी आहे. तर जसं आपण आणखी समोर घेतलं याला, तर हे मीटर असं वाढत वाढत जाईल. किंवा कुठेही तुम्ही घेऊ शकता, एक गोल रेडियसमध्ये फिरून बघू शकता की शाळा जर तुमची रेडियसमध्ये येत असेल कुठेही, तर तुम्ही तसंही घेऊ शकता. तर बघा आपण जसं जसं समोर घेणार तसं तसं हे दाखवत जातं. आता बघा 1 किलोमीटर डिस्टन्स झालेला आहे. 1 किलोमीटरच्या आतमध्येच आपली शाळा होती जी आपण बघतोय. तर कसं आपण बघू शकतो, तर आपली ही शाळा आहे. आता या शाळेवरती आपण आलो, इथं आपण ॲड करू शकतो पॉईंटला. तर बघा आता ही शाळेचा डिस्टन्स इथं मेजर झालेला आहे. आता इथून आपण दुसरीकडे घेऊ शकतो, त्या शाळेपासून अजून दुसरं काय आहे, किती मीटर आहे ते बघू शकतो. तर याप्रमाणे तुम्ही आता हे बघा 717 मीटर याचा डिस्टन्स पडतं आहे घरापासून. इथं तुम्ही हे असं बघू शकता, ही घराचं लोकेशन आहे आणि हे बाय इयर तर हे 717 मीटरचं डिस्टन्स आहे. तर तुम्ही असं हे हवेतलं अंतर किती आहे ते बघू शकता शाळेचं तुमच्या घराच्या लोकेशनपासून. तर बघा मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.